लोंढेची अत्यंत धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। अनिल देशमुख या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। आपली पहिली प्रतिक्रिया असं आहे की आपण हरत आहोत, सगळ्या गोष्टींचे प्रयत्न केले, पण ज्या पद्धतीने महिलांना तरुणांना बेरोजगार केलं आणि आता तिथल्या संत्र्याचे शेतकरी असतील, सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याच्यामुळे हरत असल्यामुळे त्यांच्या मनात कुठेतरी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांच्या मनातही आणि जनतेच्या मनातही की तुम्ही मतदान करायला कशी येता, आम्ही तुमच्या माजी गृहमंत्री राहिलेल्यावर हल्ला करून तुम्ही काय लागले, अशा पद्धतीचे भीतीचं वातावरण जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये तयार करण्याचा हा प्रयत्न आहे। अनिल देशमुख स्वतः हे गृहमंत्री माजी गृहमंत्री आहेत, त्याच्यानंतर त्यांच्यावर हल्ला होत असेल किती गंभीर बाब आहे लोकशाहीमध्ये। कुठे गेलं इंटेलिजन्स, कुठे गेलं सुरक्षा, सगळ्या कुठे गेलं फ्री अँड फेअर इलेक्शन करण्याचं वचन, हे सगळीकडे असे ज्या पद्धतीने सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर मटणाच्या पार्ट्या सुरू आहे, हिंदुत्ववादी पार्टीकडनं मटणाच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या सुरू आहेत तिकडे तिकडे, आणि पोलीस बिलकुल म्हणजे निष्क्रियपणे ह्या सगळ्या गोष्टी होऊ देत आहे। या सगळ्या गोष्टी दिसून येत आहे, पण जनता या गोष्टीला बदनाम नाही, मानणार नाही। जनता जे आहे ते आपलं वर्डिक दिल्याशिवाय राहणार नाही, याचा आम्हाला विश्वास आहे। तर लोंढेजी हा हल्ला कुणी केला या संदर्भात काही ज्यांना वाटत आहे आता सरळ इंटरेस्टेड पार्टीज करेल ना हल्ला, ज्यांना वाटत आहे की आम्ही हारून राहिलो, त्यांच्या फिरणीने आपल्याला फरक पडून राहिला, भीती निर्माण करायची, दहशत निर्माण करायची, म्हणजे मतदान झालं नाही पाहिजे, फिरता आलं पाहिजे शेवटचे 2 दिवस, हेच करतील ना हल्ला, दुसरं कोण करणार आहे। निश्चितच लोंढेजी, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी।